भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गेमिंग चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गेमर्स पॅराडाइज. आणि आजपासून आपण सुरू करणार आहोत एक नवीन गेम प्ले सिरीज, ज्या गेमचं नाव आहे माइनक्राफ्ट. तर भावांनो, तुम्हाला सांगतो ही माइनक्राफ्ट काय आहे. तर तुम्हाला तर माहितच असेल, माइनक्राफ्ट ही खूप पॉप्युलर गेम आहे आणि ही जगाच्या टॉप 3 गेम्स मध्ये येते. आणि तसंच मोठमोठे गेमिंग क्रिएटर्स पण ही गेम खूप खेळतात. म्हणून आज आपण पण या गेमची सर्वायवल सिरीज चालू करणार आहोत आणि ही गेम नक्की काय आहे ते आपण या सिरीज मध्ये जाणून घेणार आहोत. सो आय होप तुम्हाला पण ही सिरीज खूप आवडेल आणि तुम्ही पण एन्जॉय करचाल. तर खूप झालं बोलणं, आता आपण चालू करूया आपली माइनक्राफ्ट. तर या गेम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहून आपल्याला लाकडाची गरज असते आणि हे झाड आहेत आणि हे लाकडं तोडतोय आपण हातानं, कारण स्टार्टिंगला आपल्यापाशी काहीच नाही. आणि आपल्याला गेमनं स्पॉन केले जंगल बायोम मध्ये. तर या गेम मध्ये खूप अशा बायोम आहेत. हे जंगल बायोम असल्यामुळे इथे भरपूर झाड आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाकडं लागणार आहेत, कारण लाकडापासूनच आपल्याला क्राफ्टिंग टेबल बनवता येणार आहे. आणि क्राफ्टिंग टेबल हा गेमचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच. अरे बाप, आता मेलो असतो मी. 3च हार्ट राहिलेत माझे. मी मारणारच आहे असंच गेम चालू व्हायच्या आधी. आणि तिकडून कोणतरी मॉब येतोय, मला मारतोय. पळा 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 पळा. मी मारणार आहे. आपण ओपन स्पेसला जाऊया थोडं, नाहीतर मॉब येऊन आपल्याला मारतील इथं. ओपन स्पेसच नाही इथं कुठं. पळा पळा. कोणीतरी मला ॲरो मारलेला आहे केव मधून, त्या म्हणजे ते जी गुफा त्यामधून मला ॲरो मारलाय कोणीतरी. वरती का चढता येणार नाही. हा, तर मी काय सांगत होतो तुम्हाला. आपल्याला हे लाकडं लागणार आहेत. हे हातात माझ्या लाकडं आहेत आता सध्याला. तर हे लाकडापासून आपण क्राफ्टिंग टेबल बनवू शकतो आणि क्राफ्टिंग टेबल हा गेमचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, म्हणजे इम्पॉर्टंट वस्तू आहे. तर चला मग पहिल्यांदा स्टार्टिंगला बनवू. थांबा, आधी मोकळ्या जागेत जातो मी तिथे वरती, जेणेकरून आपल्याला काही डिस्टर्ब नाही करणार. आलोय आपण मोकळ्या जागेला. तर सगळ्यात पहिल्यांदा क्राफ्टिंग टेबल बनवू. क्राफ्टिंग टेबल बनवण्यासाठी आपल्याला हे लाकडं तोडलेले आहेत. त्या लाकडाच्या आधी हे लाकडं इथं टाकून प्लॅन्क्स बनावे लागतील, वुडन प्लॅन्क्स. आणि त्या प्लॅन्क्स पासून आपल्याला क्राफ्टिंग टेबल बनवता येणार आहे. तो असा हा बनला आहे क्राफ्टिंग टेबल आपला. आणि ह्या क्राफ्टिंग टेबल आपण प्लेस करणार आहोत इथं. आणि ह्या क्राफ्टिंग टेबल मधून आपल्याला पाहिजे स्टिक्स म्हणजे काट्या. मी काय सांगतोय तुम्हाला तर माहितीच असेल सगळं. ह्या काट्यापासून आपण सगळ्यात पहिल्यांदा बनवणार आहे आपल्यासाठी एक तलवार, कारण तलवार आपल्याला लागणार आहे मॉब वगैरे. आता जसं तुम्हाला बाण ॲरो मारत होता, तुम्ही बघितलं का नाही मला माहित नाही, पण ॲरो बसताना माझा एक बसला नव्हता, वाचलो होतं थोडक्यात. एक कुऱ्हाड बनवू एक्स. आणि जमीन खोदायसाठी आपल्याला एक पिकेक्स लागणार आहे. पिकेक्स म्हणजे कुदळ. एवढे टूल्स आपण बनवले स्टार्टिंगला. आता मेन विषय म्हणजे आपल्याकडे अन्न नाही काहीच. तर अन्नासाठी आपल्याला क्राफ्टिंग टेबल तोडून आपल्या जवळ घेऊया. अन्नासाठी आपण एक काम करूया, मोकळी जमीन हुडकूया आधी. हे जंगल बायोम आहे तर जरा जास्त डेंजर, म्हणजे खतरा आहे. तर आपण काय करू, मोकळी जमीन हिडू. आपण त्यासाठी एक बोट तयार करू. बोट तयार करायची रेसिपी बहुतेक अशी होती. हे झाली बोट आपली तयार. ती बोट आपण पाण्यामध्ये सोडू. क्राफ्टिंग टेबल आपला माघारी घेऊया. अरे, माघारी घेतो. क्राफ्टिंग टेबल आपल्याला लागेल पुढे जाऊन. क्राफ्टिंग टेबल नाही, बोट 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 बोट. लवकर लवकर. आणि रात्र व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी कुठेतरी असं झोपायची वगैरे सोय करावी लागेल. आपण एक काम करू, आपण कुठेतरी विलेज वगैरे दिसते का ते बघू. कारण विलेज जर आपल्याला सापडलं तर मग जरा जास्तच सोपं जाईल आपल्याला जगायला. कारण आपल्याकडे आता अन्न नाही, काय नाही, आणि रात्र होणारच आहे. त्यामुळं असेच आपण रात्र काढून चालणार नाही. आपण बघू कुठं काय दिसतंय का. त्या बाजूला तरी काय नाही. हे वेगळीच बायोम आहे. इकडे तरी विलेज शक्यता कमी आहे विलेजची.
आणि रात्र, अरे बापरे, सूर्य खाली चाललेला आहे, रात्र होणारच आहे थोड्या वेळात. आपलं काय आजच्या दिवशी जगणं कठीण वाटतंय मला. आपण काहीच करू शकत नाही आज, जरा आपल्याला लेट झाला. हा आहे कोळसा, हो काय तुम्हाला दिसते का? दगडापाशी, दगडाच्या आत काळा काळा हा एक कोळसा कोल आहे. हा कोल पण आपल्याला लागणार आहे. हळूहळू सगळं माइंड करूया. आता रात्र झाली, तर रात्र कशी बशी काढावं लागणार आहे आपल्याला. आणि जेवायला पण आपल्या बशी काय नाही. आपण मासे मारले असते, पण आपल्या बशी तेवढा टाइम नाही. रात्र कशी बशी तर काढावं लागणार आहे आपल्याला. एक काम करूया, आपण जमिनीवरती जाऊया आणि एक खड्डा खांदू आणि खड्ड्यामध्ये जाऊन बसू. म्हणजे इथून उतरूया. आणि एक काम करतो मी, तेच खड्डा काढतो आणि खड्ड्यामध्ये बसतो आणि दिवस झाल्यावर आपण बाहेर निघू. तर एक मिनिट, आपण मायनिंगच करूया. कारण रात्र झाली की रात्री मॉब्स येतात. तुम्हाला सांगायचं विसरलो मी. तुम्हाला तर माहितीच असेल, माइनक्राफ्ट बघितली असेल तुम्ही, तरी पण ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो. रात्री येतात मॉब. मॉब म्हणजे स्केलेटन वगैरे, ते आपल्याला असे मारतात. झॉम्बी येतात, हा कोल जरा जास्त आवश्यक आहे आपल्याला, कारण अन्न ह्याच्यापासूनच आपण शिजवू शकतो. कच्चं अन्न खाल्ल्यावर हेल्थ कमी मिळते आपल्याला. म्हणजे अरे बापरे, मॉब आला. शिट, पळ. अरे बापरे, त्याला मला मारलं. रिस्पॉन होऊया आपण, आणि रिस्पॉन होऊन आपण, अरे इथंच होतं आपल्या जवळच पुढं होतं. एकडे गावलंय मला. रिस्पॉन आपण अजून रिस्पॉन पॉईंट सेट केला नाही, त्यामुळे आपल्याला जिथं आपण आपल्या गेमची स्टार्टिंग चालते तिथंच रिस्पॉन व्हावं लागणार. म्हणजे तिथंच आपल्याला गेम रिस्पॉन करते जे मेल्यावर. आणि हो काय, झॉम्बी. अरे बापरे, झॉम्बीचं पोरगं मारते बेटा. पळा लवकर. आपण कुठे गेलतो? आपली बोट कुठे आहे? हो, ते त्या बाजूला आहे आपली बोट. अरे बोट विसरलो मी, कुठे गेली आपली. हा, तिथं आहे तिथं. चला लवकर. आपलं सामान तिथंच पडले. आपण जे माइन वगैरे केलं ते तिथंच आहे. हा, इथंच आहे. अरे बापरे, एंटर आहे. अरे क्रिपर पण आहे तिथं. अरे इथं नव्हतं, आपण आपलं सामान हरवले बहुतेक. आणि क्रिपर फुटणार आहे आता माझ्या जवळ येऊन. पळा, हा जवळ येऊन फुटतो. अरे फुटला, दोघं पण फुटले. आणि हा आयरन म्हणजे लोखंड सापडले मला, पण आता त्याचा काय फायदा नाही. आपली रात्र झाली, आपलं सामान हरवले, आणि आपल्याकडे आता एकच उपाय आहे, जमीन खोदणे आणि त्याच्यात बसणे. लवकर 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 लवकर, कोणी मॉब यायच्या आणि मी जमीन खोदतो. अरे बापरे, अरे क्रिपर फुटला शेजारी माझं. जगणं आता कठीण आहे जरा रात्रीचं. क्रिपर मॉब बघून आपल्याला झोपावं लागणार आहे, आणि पुढून एक क्रिपर आलाय. टका तो कोणी यायच्या आधी लवकर. आणि याच्यावरती हे लावतो. लॉक कुठे आहे? हा, लावून टाकतो. हा, आता जरा शांती मिळाली, नाहीतर आपल्याला मारलं असतं त्याने. आता मारणार आहे. भेटतो 52 सकाळ झाल्यानंतर. सकाळ झाल्यावर हे सगळे झोंबी जळून मारतात, आणि सकाळी आपल्याला दिसेल पण थोडंफार काहीतरी. त्यामुळं सकाळ व्हायची वाट बघू. आपलं सामान जे आपलं क्राफ्टिंग टेबल हे होतं ते आपण मेल्यामुळे सगळं निघून गेले आपल्यापासून. भेटू नंतर, तुम्हाला सकाळ झाल्यानंतर डायरेक्ट भेटतो. One eternity later. तर भावानं, बराच वेळ झालाय आपल्याला असं बसून, म्हणजे मला असं बसून आणि बसून भूक लागली. आपल्याला कलिंगडे मिळले, ते खातो जरा. अंधारात तुम्हाला काय दिसणार नाही. आणि जरा बाहेर जाऊन बघतो मी काय चाललंय बाहेर, जरा वातावरण बाहेरचं. रात्र झाली का नाही, दिवस झाला का नाही, काय कळ नाही मला. अडकलोय मी. अरे बापरे, दिवस झाला. चला इथनं बाहेर निघूया. आणि वरती मॉब नसू रे. मॉब आहे का कोण? अरे मॉब क्रिपर करतो इथंच. चला, त्यानं बघायच्या आधी आपण इथनं कल्टी मारू. अरे आला. फुटेल माझ्या जवळ येऊन. आणि हा पांडा.
वा उड्या मारतोय पांडा. अरे बापरे क्रिपर आला. त्याला मारायला पण काय ना टूल्स नाही माझ्याकडे. टूल्स आपल्या तिथे पडले मागाशी. भूक लागली. ए क्रिपर मामू. काव काव. गाय सापडली. सोडा आहे गाय बी. आता आपलं सामान आपण कुठे गेलतो तेच आठवण आहे मला. थांब जरा याच्यावरती जाऊन बघतो काय दिसतंय का आपलं सामान वगैरे. तिथं आता डिस्पॉन झाले असेल ती बहुतेक. त्या साईडला गेलतो आपण. जाऊ द्या सोडा. आपल्याला डबल सामान पोपट आपल्याला डबल सामान बनवावं लागणार आहे. त्यासाठी अजून एकदा लाकूड तोडावं लागतील आपल्याला. गेम खेळतोय का लाकूड तोड्या चालू काय कळ नाही मला. अजून थोडं लाकूड थोडीफार. आणि लक्ष ठेवायला लागेल मला तर क्रिपर वगैरे कधी येऊन कधी फुटेल सांगता येत नाही. कसं काय ॲटॉम बॉम्ब माहिती. भरोसा नाही त्याचा काय. कुठे गेला आहे ना कोण जवळपास. थोडं सगळे जेवढे मिळतात तेवढे लाकडं घेऊ येत नाही. आणि इथून निसटूया जरा. हे काय हे बहुतेक हे आहेत. काय याचं नाव आहे कोको बीन्स. बहुतेक हे कॉफीच्या बिया आहेत. आणि सीड्स पण मिळलेत आपल्याला. तर आपण चला डबल आपल्याला क्राफ्टिंग टेबल वगैरे बनावं लागणार आहे. तसे तर रात्र काढले मी लेट जरा हे केलं मी. पण आज काहीतरी नियोजन करावं लागणार आहे आपल्याला. त्यासाठी लवकरात लवकर आपण आज पण रात्र होऊन चालणार नाही. आज जर रात्र झाली तर मग आपलं काही खरंच नाही. कारण आपल्याला दररोजच मग असं ह्याच्या खाली जाऊन लपून बसावं लागेल. बोर्ड बनवतो डबल. आणि आता काही टूल्स बनवत नाही. टूल्स आपण डायरेक्ट विलेज वगैरे गावल्यावर तिथंच बनवू. क्राफ्टिंग टेबल. मला असं का वाटतंय मागं क्रिपर आहे आपल्या. नाही गेला कुठेतरी. तर बोट बनवली आपण भावनो. चला बोट टाकूया पाण्यात. अरे बापरे काय झालं. पाण्यात पडलो. बोट का प्लेस होई नाही माझी. काय झालं. हा झाली बोट प्लेस झाली ना. आपण हुडकूया एखादं गाव वगैरे काय गावते का बघू. विलेज लवकरात लवकर हुडकलंच पाहिजे. नाहीतर आज पण रात्री मग आपल्याला असंच रात्र काढावं लागणार आहे जमिनीखाली जाऊन. दररोज तशी रात्र काढणं म्हणजे जरा. अरे ह्याच बाजूला आपण नव्हतो बहुतेक. पलीकडच्या बाजूला चाललो होतो आपण. त्याच्या पलीकडचे चाललो होतो आपण. या बाजूला असंच काहीतरी. मासे आहेत खाली. इकडे जंगल बायोम आहे. आणि मला वाटतंय ह्या इकडे आपल्याला विलेज सापडेल. आणि जंगल बायोम मध्ये विलेज सापडणं कठीण आहे जरा थोडस. अरे रुईन पोर्टल गावलं मला. रुईन पोर्टल पहिल्याच दिवशी सापडलेला आहे आपल्याला भावांनो. आणि जरा पहिल्या दिवशी नाही हा दुसरा दिवस आहे माइनक्राफ्टचा. पहिला दिवस जरा जास्तच ॲडव्हेंचर झालं पहिल्या दिवशी आपलं. रुईन पोर्टल सापडलंय आपल्याला. रुईन पोर्टल मध्ये काय असतंय त्याला बघूया आपल्याला काय गावते आता. मारे एवढी बोट आपल्या इथं राहू द्या. आपल्याला इथून मागरे. अरे अरे टर्टल सापडले. टर्टल कडे नंतर जाऊ द्या. आधी इथं लूट काय मिळते बघू दे मला. चेस्ट मध्ये काय आहे. अरे बाप रे गोल्ड सापडलेत. 8 गोल्ड सापडलेत मला. एक फायर चार्ज सापडलाय आणि एक गोल्डन हो सापडली. अनब्रेकिंग आणि एफिशियन्सी वाली. आणि इथे एक गोल्ड ब्लॉक असतोय पण तो कुठं आता दिसत नाही मला. चला सोडा ते नंतर बघू. इथं काय आहे. हा इथं कासव होतं. कासव टर्टल पण सापडलंय आपल्याला पहिल्याच दिवशी. आणि चला पुढे काय होते बघू आपण. तर भावना चला तर मग आपण आपली पुढची जर्नी चालू करूया. आणि आज काही करून आपल्याला विलेज हुडकायचा आहे. त्यामुळं आपण जाऊया विलेज हुडकायला. आणि मला असं वाटतंय विलेज आपल्याला ह्या साईडला नक्की भेटेल. कारण काय माहिती. कारण मला असं वाटतंय गट फिलिंग्स माझ्या सांगते तर मला ह्या साईडला आपल्याला विलेज नक्की भेटेल. चला जाऊया इकडे थोडीफार शोधाशोध करूयात. आणि विलेज जरी नाही भेटले तरी आपल्याला बकरी वगैरे भेटली तरी चालते. कारण आपण बेड बनवू शकतो. आणि आपण बेड बनवल्यावर आपण त्याच्यावरती झोपून आपली रात्र काढू शकतो. म्हणजे थोडक्यात बेडवर झोपल्यावर दिवस होतो. आपली बोट. अरे बोट घेऊन घेतलीच पाहिजे. आपण मेहनतीने बनवली आपण. आणि तुटं नाही बोट.
हा कुठली थोडासा पण आपल्याला लागेल, पण आपण आधी विलेज. अरे अरे बकऱ्या सापडले, थांबा थांबा एकच मिनिट भावांनो, एकच मिनिट थांबा 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 थांबा. क्राफ्टिंग टेबल, आपल्याला एक तलवार वगैरे बनवावं लागेल. त्यासाठी आपल्याला या लाकडं पाहिजे, म्हणजे काट्या पाहिजे. त्या काट्या इथं ठेवायच्या अशा. आणि काट्या एक काम करू, एक कुऱ्हाड बनवू, कुऱ्हाड. त्यानं करून आपल्याला लाकडं पण तोडता येतील आणि मारता पण येईल. क्राफ्टिंग टेबल पण आपल्याला रिटर्न घेता येईल आपण लगेच एका मिनिटात. 52 अंड पण गावले आपल्याला, मुर्गी कोंबडी गावली. बकरीला मारून आपल्याला ऊल घेतलेला आहे आपण, कारण ऊल पासूनच बेड बनतो. आणि गाय गोमाता, गोमाता प्रणाम. येते कोंबडे, याला पण मारून चिकन भेटते आपल्याला, रॉ चिकन. आणि आपण इकडं जाऊया जरा गावाच्या शोधात, विलेज वगैरे सापडते का. ह्या बायोमध्ये विलेज सापडतील बहुतेक, मला असं वाटते. लांब लांब पर्यंत कुठं काही दिसत नाही मला. बाबा तरी पण बघतो, चेक करून वरती जाऊन झाडाच्या. अरे बापरे, डुक्कर पण सापडलं बरं की. याला पण मार. अरे बापरे, खाली पडून मेले. वा, ह्याचा भाऊ पण दिसतोय मला इथं. आपल्याला जेवणाची गरज आहे, पण आपण. अरे पांडा इथं काय करतोय पांडा, तू इथं काय करतोय? तुझं घर तिकडं आहे. अरे पोपट पण आलाय. हे जंगल बायोम असल्यामुळे तर जरा स्पॉन व्हायला लागले बहुतेक. आपल्याला विलेज सापडते का नाही काय माहित नाही. एकच बकरी पण सापडली, अजून आपल्याला 2 बकऱ्यांची गरज आहे. तिथं गाय सापडली, गोमाता, बांबू. बांबू बांबू घेऊन जाऊया. आणि हे जेवणाचं पण थोडंफार सापडलेत मला, कलिंगड वगैरे सापडलेत. कलिंगड पण तोडूया आणि घेऊन जाऊया. आता जेवणाचं काय टेन्शन नाही, पण जरा झोपीचंच टेन्शन आहे. रात्र झाली की झोंबी येतात, झोंबी आले की आपलं काय करणार, जमिनीखाली राहावं लागतंय आपल्याला. बकरी बकरी, अजून एक बकरी सापडली, बरं झालं. हा, भूक लागली जरा जास्त. अरे कुठं आलो मी, केव्हा आलो, खाली पडलो भूक. खाऊया जरा कलिंगड. अरे कोल्हा कोल्हा, बकरीला मारू नको, थांब 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 माझ्या बकरीला. हा, थँक्यू. ऊल सापडले, बरं झाले. मला वाटलं यानं मारल्यावर आपल्याला ऊल भेटत नाही. अजून एक बकरी सापडली. देवा देवा देवा, पावला रे बकरी. सॉरी बकरू, पण मला गरज आहे जरा जास्त तुझ्या ऊलची. आणि आपण आता एक काम करूया, याचा बेड बनवूया रात्र व्हायच्या आधी, जेणेकरून आपल्याला दिवस करता येईल लगेच. आणि आपल्या पुढच्या शोधात आपण पुढे, म्हणजे दिवस झाल्यावर आपण पुढचा शोध आपला कंटिन्यू करू शकतो, असं मला म्हणायचं होतं. मी जरा वेगळं बोलते असं मला वाटायला लागले. जाऊया ह्याच्यावरती जाऊन बघतो विलेज वगैरे काय दिसतं का. अरे बापरे, हे सापडलं आपल्याला, लोखंड सापडलं. गेल्या वेळेस सापडलं होतं. अरे हंगर वाढलाय माझा, भूक लागली. अरे बापरे, विलेज सापडलं फायनली. तर चला भावांनो, विलेज सापडले आणि रात्र पण व्हायला लागली. मुर्गी कोंबडी पण तुझी मला गरज आहे. आणि पोट भरूया जरा एकदा रात्र व्हायच्या आधी, आणि विलेज मध्ये घुसून डायरेक्ट झोपणार आहे, डायरेक्ट बेडवरती झोपणार. जरा पोट भरू द्या माझं थोडंसं. कलिंगड खाऊन जागावं लागलं, काय सांगावं तुला. चला असं मी. अरे बापरे, लवकर चला, रात्र व्हायला लागली. रात्र व्हायच्या आधी मला विलेज मध्ये पोहोचायचं आहे, नाहीतर परत अजून एकदा अपदा आहे माझी. लवकर झाली रात्र झाली. द्यावा वाचव रे, द्यावा. विलेज असं कसं बनले. अरे बापरे, खाली विलेज आहे. थांबा, या घरात आधी बेड आहे का बघतो मी, नाहीतर आपल्याला बनवावं लागणार बेड. विलेज सापडलं, देवाची मेहरबानी. थांबा, या घरात आहे का विलेज? अरे घर नाही, गोठा झोपून यात आलो विलेज. हा कुठ, मला झोपू दे, मला लय गरज आहे झोपीची. तर भावांनो, अशा तऱ्हेने आपला दुसरा दिवस गेलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जागावं नाही लागलं. त्यासाठी मी धन्यवाद करतो या विलेजच्या गावकऱ्यांचं,
हे गावकरी आहेत, विलेजर्स आहेत हे. आणि वा काय विलेज आहे. व्ह्यू व्ह्यू भावा, हे भावा धन्यवाद तुझ्या बेडवरती मला झोपू दिलं. तसं मी जबरदस्ती झोपले, पण काय करणार आहे तू, काय करू शकत नाही. तर भावांनो असं विलेज आपल्याला सापडले. आणि एक आपण काम करूया, आधी एक आतमध्ये जाऊन बेड बनवूया आणि आपल्या ह्या कुठल्या तरी यांच्या घरात लावूया, भाडं तरी राहूया थोडक्यात. चांगलंच झालं तर तिथं लावूया बेड. हा बा बेड बनवू. क्राफ्टिंग टेबल माझा, क्राफ्टिंग टेबल क्राफ्टिंग टेबल क्राफ्टिंग टेबल क्राफ्टिंग टेबल येत आहे. क्राफ्टिंग टेबल. अरे मांजर कुठे गेली मांजर? खाली गेली. झाला जाऊ देत ना. आपल्याला बेड बनवायचा आहे कारण आपला दुसरा दिवस म्हणजे विलेजरला पण झोप द्यायला पाहिजे आपण. तर आपला बेड असा बनतो. खाली म्हणजे 3 वूल आपण बकरीला मारून 3 वूल घेतलेले, ते 3 वूल वरती टाकले आणि लाकडं तोडून जे आपण प्लॅन्क्स तयार केले ते प्लॅन्क्स खालची टाकले. आणि ह्या बांधला आपला बेड. आणि आपला क्राफ्टिंग टेबल आपण कुऱ्हाडीनं तोडून माघारी घेऊया. आजा मेरे जेब में. हा आणि बेड लावूया ना बा. मोठं घर कोणाचं आहे? ते मोठं घर वाटते मला तर. त्याच्या शेजारी लावूया बेड. हा आणि रिस्पॉन्स पॉईंट आपण सेट करूया, जेणेकरून आपण मेलो तरी इथं स्पॉन व्हायला पाहिजे. म्हणजे आपण कुठं स्पॉन होणार माहिती आहे का? आपण जर रिस्पॉन्स पॉईंट सेट नाही केला तर मग आपण डायरेक्ट आपण गेम जिथनं आपली स्टार्टिंग चालू झाली, मी तुम्हाला इंट्रो दिला, तिथं आपण रिस्पॉन होणार. आणि अशा तऱ्हेने विलेज मध्ये आलोय भावांनो. तर आपला पहिला एपिसोड हा विलेजच्या शोधात असाच गेलेला आहे आणि तुम्हाला ही मजा आली असेल आय होप. तर कलिंगड पाहिजे का विलेजर तुला? ते बघतोय माझ्याकडे. थांबा. अरे बापरे फोडलो खाली. हा तिथं देतो आउटर. ते बघायला लागले माझ्याकडे कलिंगड मागतील मला. तर भावांनो आपला पहिला एपिसोड इथंच आपण कंप्लीट करूया. आणि आय होप तुम्हाला जरा मजा आली असेल. थोडी जरा ऍडव्हेंचर जरा खूपच झालं पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं. आणि मला खूप मजा आली खेळायला. असंच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायनिंगला जाऊया. नाहीतर एक घर काय. थांबा स्केलेटन आलाय. हो काय झॉम्बी आहेत ना, ते असं दिवसा जळतात. लांबू. अरे बापरे, 2 नाही. वाचवा. अरे बाप रे. रिस्पॉन होऊया. थांबा. आउट्रो जरा चुकला माझा त्या मकडीच्या नादात. कुठं पडलेलो मी खालती कुठं पडलोय मी. लवकर. अरे बापरे, अजून एकदा मारणार आहे. असंच खाली पडून मारणार आहे त्या क्रीपरला. थांबा जरा, पहिला दिवस आहे रे माझा. आता मला आज काय करायचं ते करून घ्या. त्या माझा आता मायंगला गेलो उद्या आणि माझ्याकडे जेव्हा सामान येईल. अरे हे पण सामान बहुतेक गायब होते माझं. कुठं पडलो तुम्ही? हा खालती आहे सामान माझं. तिथून उडी मारल्यावर बांधणारच आहे. थांबा तिकडून जातो खाली. ते काम करतो, पाण्यात उडी मारतो इथनं. हे वाचलो. लवकर सामान माझं. सामान द्या माझं माघारी. हा आहे इथंच आहे. लवकर रोहिणी पोर्टल लुटून आणतो. सामान गेलं असतं माझं सगळं. एक काम करतो, तिकडे जातो यांच्या घरात. आणि आयरन गोलम बसे. हा बॉडीगार्ड हे सगळ्यात डेंजर माणूस आहे. त्याच्याबद्दल आपण उद्या बोलू. तर त्याला पाहून पहिला व्हिडिओ. थांबा सेफ जागेत जातो. अरे बापरे, डॉल्फिन येऊ नये, मला खाऊ नये. पहिल्या दिवशी खूपच जरा जास्तच ऍडव्हेंचर झाले पहिल्या दिवशी. चेस्ट मध्ये काय आहे? अरे वा, सफरचंद आणि एक ब्रेड मिळलाय आणि बटाटे मिळलेत 7 बटाटे मिळलेत आणि हे झाडाचं रोप मिळले. एक काम करतो, इथं रिस्पॉन्स पॉईंट सेट करतो, त्यांना राहू दे तिकडच. आणि हा आपण पहिल्या व्हिडिओची आउटर देत होतो आहे ना. तर भावांनो जरा जास्तच स्ट्रगल झाले पहिल्याच दिवशी माइनक्राफ्ट मध्ये. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पॉवरफुल बनणार आहे आणि सगळ्यांवर असं राज्य करणार आहे. आणि व्हिडिओ बघत राहा. माइनक्राफ्टची सिरीज खूपच अशी चांगली जाणार आहे कारण माइनक्राफ्ट गेमच सगळ्यात भारी आहे. ग्राफिक्स याचं काहीच नाहीत, पण गेम टॉप 3 मध्ये तुम्हाला माहितच आहे किती क्लास असेल गेम, ते तुम्हाला कळते टॉप 3 मध्ये म्हटल्यावर. तर चला मग आजच्या व्हिडिओ करतो एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सायोनारा.